पण या आरक्षणाचा फटका अनेक दिग्गजांना बसलेला आहे, कारण शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, महत्त्वाच्या पक्षांमधले जे मोठे नगरसेवक आहेत, ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यांचे वॉर्ड आरक्षित झालेले आहेत. दिग्गज नेत्यांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे त्यांचा आता काय होणार हा प्रश्न निर्माण झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड आरक्षित झालाय, त्यामुळे त्यांना फटका बसलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे घाटकोपरचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांचाही वॉर्ड आरक्षित मध्ये गेलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख दत्ता नरवणकर यांना सुद्धा फटका बसतोय. दत्ता नरवणकर 197 प्रभागातनं निवडून आलेले असून आज झालेल्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये त्यांचा जो वॉर्ड आहे तो महिलांसाठी राखीव झालाय. मुंबई महापालिकेच्या सोडतीनंतर कुणाला कसा फटका बसतोय ते सुद्धा पाहूया. मकरंद नार्वेकर माजी नगरसेवक, त्यांचा प्रभाग 227 आहे, जो सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. रवी राजा आधी काँग्रेसमध्ये होते, आता भाजपत आहेत. 176 त्यांचा प्रभाग ओबीसी महिलासाठी आरक्षित झालेला आहे. नील सोमया, किरीट सोमयांचे सुपुत्र, प्रभाग क्रमांक 108 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित आहे. अभिजित सामंत, प्रभाग 84 सर्वसाधारण महिलांसाठी हा प्रभाग आरक्षित झालाय. अतुल शहा यांचाही प्रभाग क्रमांक 220 आरक्षित आहे सर्वसाधारण महिला वर्गासाठी. ज्योती अडवणी, पराग अडवणी यांच्या पत्नी, प्रभाग क्रमांक 85 त्यांचा प्रभाग ओबीसी वर्गासाठी आरक्षित आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना कसा फटका बसतोय. प्रभाग क्रमांक 1 तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई, तो ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित आहे. तेजस्वी घोसाळकरांना फटका बसतोय. सदा परब, प्रभाग क्रमांक 88 महिला वर्गासाठी आरक्षित झालाय सदा परब यांचा वॉर्ड. हाजी मोहम्मद हलीम खान, त्यांचाही वॉर्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. आशिष चेंबूरकर, एक महत्त्वाचं नाव शिवसेनेमधलं माजी नगरसेवकांपैकी, 196 प्रभाग क्रमांक महिला वर्गासाठी आरक्षित झालाय. स्नेहल आंबेकर यांच्या हातनं सुद्धा त्यांचा वॉर्ड निसटल्याचं चित्र आहे, कारण त्यांचा वॉर्ड हा ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना कसा फटका बसलाय. चंद्रवती मोरे, एसटी महिला वर्गासाठी प्रभाग आरक्षित असल्यामुळे त्यांच्या हातून प्रभाग जातोय. परमेश्वर कदम, एससी महिला वर्गासाठी त्यांचा प्रभाग आरक्षित होतोय. मंगेश सातमकर यांचा प्रभाग 175 जो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असेल. दत्ता नरवणकर, सर्वसाधारण महिला वर्गासाठी हा प्रभाग आरक्षित झाल्यामुळे दत्ता यांना फटका बसतोय. यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे पती, आणि यशवंत जाधव यांचा प्रभाग सुद्धा सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झालाय.